शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. सोयाबीन सिलेक्शन A to Z जी व्हरायटी 80-85 दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे. आणि ही व्हरायटी आता कापणीसाठी इथं 4-5 दिवसांमध्ये तयार होते. कारण आपला जो प्लॉट आहे हा साधारणतः 80% वाळलेला आहे. फक्त पानं हिरवी आहे, शेंगा परिपूर्ण वाळलेल्या आहेत. आपण इथं बघू शकता, संपूर्ण शेंगा आपल्याला इथं वाळलेल्या दिसत आहेत. हे बघा, फक्त आपल्याला पानं जी आहे हेच फक्त हिरवे आहेत. कारण पानामध्ये दिलेले अन्नद्रव्ये किंवा इथं जर ओलावा असेल, काही भागामध्ये जर पाणी साचत असेल किंवा तिथं आता हे बांधाच्या काठानं जे पाणी आहे इथं साचते, इथे सुद्धा पाणी वाहत असल्यामुळे साचल्यामुळे इथं सुद्धा भाग असा हिरवा असतो. आणि बाकी पूर्ण सोयाबीन आपलं जेवढं माथ्यावरचं आहे हे सर्व भाग जो आहे तो पूर्ण इथं आपल्याला वाळलेला दिसत आहे. तर ही जी व्हरायटी आहे ही आपल्याला इथं अर्ली व्हरायटी आहे. आणि अर्ली व्हरायटी ही साधारण 80 दिवसातच ही तयार होती किंवा 85 दिवसात. आणि ॲव्हरेज पण चांगला येतो. आणि 4-4 दाण्याच्या शेंगा पण इथं अशा प्रकारे असतात, आपण इथं बघू शकता. तर आणि माल पण चांगल्या प्रकारे इथं भरलेला आहे. आणि विशेष म्हणजे या व्हरायट्यांना कुठल्याही प्रकारचं टॉनिक वगैरे टाकायची गरज नाही. लवकर येणारी व्हरायटी आहे. 4 दाण्याची 3 दाण्याच्या शेंगा आहेत. आणि लवकर येण्याचे असल्यामुळे फक्त आपण याच्यावर कीटकनाशक घेऊ शकता. म्हणजे आळीने पानं खाल्ली नाही पाहिजे, फुलं नाही खाल्ली पाहिजे, शेंगेला डंख नाही मारला पाहिजे, बस एवढंच काम करायचं. बाकी या व्हरायट्यांना तुम्ही काहीही टाकण्याची गरज नाही. कुठलं टॉनिक नाही, बुरशीनाशक नाही, काहीच टाकू नका. आणि माल पण कशा प्रकारे भरला आहे बघा, अशा प्रकारे ठसून माल भरला आहे. आणि शेंगा पण 3-4 दाण्याच्या शेंगा आहेत अशा प्रकारे. तर ही व्हरायटी आपण फक्त 1 DAPची गोणी आपण या व्हरायटीला दिलेली आहे. बाकी कुठलंही खत दिलेलं नाही. आणि कीटकनाशकामध्ये सुरुवातीला क्लोरोपायरिफॉस M45, त्याच्यानंतर फुलाची अवस्था सुरू झाली त्यावेळेस फक्त कोराजन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वादी अवस्थेमध्ये 15 दिवसांनी कोराजनच घेतलं. आणि त्याच्यानंतर माल भरती वेळेस कोराजन, अशा प्रकारे 4 फक्त फवारण्या केलेल्या आहे आपण. बाकी काहीही या व्हरायटीवर फवारलेलं नाही. आणि एका एकरामध्ये आपण इथं 30 किलो बियाणं इथं पेरलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं ही व्हरायटी फक्त 20 किलो टाकता येते. 20, 25, 30, 38, 35 किलो जरी टाकलं तरीही ही व्हरायटी तेवढा जास्त उतारा देते. तर 1 एकरमध्ये 20-20 किलोच्या 2 बॅगा जरी टाकल्या या व्हरायटीच्या तरीही ही व्हरायटी जास्तीत जास्त उतारा आपल्याला जास्त संख्येमुळे जास्त उतारा देते. तर अशा प्रकारची ही व्हरायटी जी आहे अशा प्रकारे साधारण 4 इंचावर 6 इंचावर अशा प्रकारे एक झाड रोप आलं पाहिजे अशा प्रकारे इथं पेरायची आहे. आणि खाद्य कुठलंही जास्तीचं टाकायचं नाही. फक्त नॉर्मलमध्ये आपल्याला एकच गोणी 10-26-26, 12-32-16, 14-35-14 DAP कुठलीही एक गोणी घ्यायची. आणि त्याच्यावरच ही व्हरायटी परिपूर्ण शेंगा ठेसून अशा प्रकारे दाणे आपल्याला तयार करते. आणि लवकर येणारी व्हरायटी असल्यामुळं या व्हरायटीनंतर आपण ऊस लावू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण ही व्हरायटी 3 हंगामामध्ये सुद्धा घेऊ शकतो आपण. जसं पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अशा 3 हंगामामध्ये पण घेता येते. आणि बियाणं 20 किलोपासून 40 किलोपर्यंत एकरी पेरू शकता आपण. कुठलंही कीटकनाशक जास्तीचं टाकायचं नाही, मायक्रोन्यूट्रन्स टाकायचं नाही, कुठले काहीच आगाऊचं जास्तीचा खर्च करायचा नाही. कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चात येणारी व्हरायटी म्हणजे ही सिलेक्शन A to Z ही व्हरायटी आहे. आणि ॲव्हरेजसुद्धा भरपूर आहे. 9 क्विंटलपासून तुम्ही हिचं ॲव्हरेज 21 क्विंटलपर्यंत पण घेऊ शकता. जितकं जास्त बियाणं टाकसाल तितकं जास्त ॲव्हरेज घेऊ शकता. अशा प्रकारची व्हरायटी आहे.